आवाज सर्वसामान्यांचा। कडक उन्हामुळे आणि उन्हाळी पाऊस हुलकावणी देत असल्यानं लोकांची गर्मीनं चांगलीच दमछाक होतीये। त्यामुळे गर्मीनं हैराण झालेल्या लोकांची रसवंती गृहाकडे ओढ दिसून येते। अशातच कातर खटाव चौकात गेली अनेक वर्ष झाली या रसवंती गृहाची टिकटिक चालू आहे। एप्रिल मे महिन्याच्या हीटमुळे लहानांपासून अबालवृद्धांची उसाच्या रसाचा थंडावा घेण्यासाठी गर्दी होत आहे। एप्रिल मे महिन्यात उन्हाळी अवकाळी पाऊस दमदार हजेरी लावत असतो, परंतु मे महिना संपत आला तरी ना हवेत गारवा ना पावसाचे ढग अशी भागात परिस्थिती दिसून येते। आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता आपण आहोत कातर खटाव चौकातील श्रीकृष्ण रसवंती गृह येथे। ही गेली 26 वर्ष झाली या रसवंती गृहाचा आस्वाद ग्राहक घेत आहेत भागातली। तर आपल्या समोर आहेत नाव का आपलं विशाल शेवाळे कातर खटावचे। हे रसवंती गृह 26 वर्ष झालं रसवंती गृह चालवतात कातर खटाव चौकात। त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ। तर काय सांगाल तुम्ही 26 वर्ष एक रसवंती गृहाचा म्हणजे एक उद्योग चालू ठेवला आहे आणि तुम्ही सेवा देत आहे ग्राहकांना। काय काय तुम्ही सांगाल याच्या माहिती? तुम्ही कुंड्या ऊसाचा आहे, बरं, घरगुती ऊस आहे। अच्छा। आणि हा रस म्हणजे बर्फ टाकत फ्रीजमध्ये ठेवलेला फ्रीज आहे तो। अच्छा, बरं। फ्रीजमध्ये थंड केलेला ऊस असतो। ग्राहकांनाही तो पसंत आहे। बर्फाची मागणी आता कमी झालेली आहे। अच्छा। ग्राहकांना हा फ्रीजमध्ये ठेवलेला ऊसाचा रस खूप आवडतो। अच्छा। 26 वर्ष झाली हा आम्ही करतो व्यवसाय। आधी बर्फ होता, बर्फाचा रिस्पॉन्स एवढा नव्हता, पण आता फ्रीज टाकल्यापासून ग्राहकांचा प्रतिसाद चांगला आहे। ग्राहकांना पण चांगला आवडतं। अच्छा, बर्फाचा इफेक्ट कमी झाल्यापासून तुम्हाला म्हणजे असं म्हणजे तुम्ही आता मला की फ्रीजमधला ऊस असतो आणि त्याचा ग्राहकांना आम्ही थंडगार आस्वाद देत असतो, म्हणजे त्याच्यापासून तुम्हाला काय प्रतिक्रिया येतात त्या ऊसाच्या थंडगार ऊसाच्या? टेस्ट वगैरे चांगली राहते, रस एकदम घट्ट राहतो। अच्छा। ग्राहकांनाही तो आवडतो चांगला। बर्फ असेल तर ग्राहक पीत नाही आता। पण असं तुम्ही आता 26 वर्ष झाले ऊसाचा हे रसवंतींचा एक हे दुकान चालवत आहे तुम्ही रसवंती ग्रहाचं। तर म्हणजे ग्राहकाकडून काय तुम्हाला पसंती मिळते आणि 26 वर्षात तुम्ही याचा हे करताय म्हणजे हा रस पिल्यानंतर जे ग्राहकाचं जे समाधान आहे आम्हाला करता हा व्यवसाय करण्याचा। अच्छा। तर अशा रस पिला की मन तृप्त होतो ग्राहकाला। तर अशा तऱ्हेने ज्यावेळेला ग्राहक येतो त्यावेळेला असं म्हणतो की आम्ही हा रस आधी कुठे पिलोच नाही। अच्छा। एक ग्लास पिलं की 1-1 लिटर 2-2 लिटर पार्सल होतं। तर पार्सलसुद्धा जात आहे 2-2 लिटर 3-3 लिटर असं म्हणजे लोक असे घरी नेतात। मग ते ऊसाचा म्हणजे पार्सल नेण्यामागचा हेतू तो म्हणजे काय त्याचं खराब होत नाही ना तसं? नाही, जास्त नाही। अच्छा। एक अर्धा तास तरी रस व्यवस्थित राहतो। आता ग्राहकांना कसं वाटतं की आपण पिलं, आपल्या घरच्यांना पण हा आनंद घेता यावा त्या हेतूने ते पार्सल। तर अशा तऱ्हेने मंडळी इथे विशाल शेवाळे आपल्यासमोर आहे आणि त्यांनी बऱ्यापैकी माहिती दिली। 26 वर्ष झाली हे एक श्रीकृष्ण रसवंती गृहाचा उद्योग करतात कातर चौकात आणि त्यांनी असं म्हणजे ग्राहकांना कसा गारवा मिळतो, कुठल्या ऊसाने थंडगार गारवा मिळतो आणि या व्यवसायाचा कसा जम बसला हे अशी आपल्याला त्यांनी चांगली माहिती दिलेली आहे। जे गाव कुठलं तुमचं? उन्हामुळं काय उन्हात फिरताय तुम्ही? उन्हात कशाला दवाखान्यात बाबा गेली होती, आता ही देऊन उभा राहिली एसटीतनं उतारली होती। बरं, दवाखान्यात गेला होता। मग इथे आता इथे का थांबला इथे रस प्याला? काय काय रसाचं काय हां रस चांगला असतो प्यायचा? मग उन्हामुळं दुसरे बी थंड पेय असतात की दुसरं काय पित नाही ऊसाशिवाय? आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।